नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबियल बेसिस ऑफ बायोडिग्रेडेशन म्हणजे कोणकोणते मायक्रोऑर्गॅनिझम त्यांचा रोल कसा आहे एन्व्हायरमेंटल क्लीनअपमध्ये किंवा जे बायोडिग्रेडेशन जे काही प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये त्यांचा रोल कसा असतो आणि कोणकोणत्या जे स्पेसिस आहेत त्याच्या बायोडिग्रेडेशनमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट किंवा त्याचं जे प्रोसेस आहे ते दाखवत असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम बायोडिग्रेडेशन आपल्याला माहिती आहे, हे काही जे ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात जे काही डिकम्पोज वगैरे होतात त्याच्यावरती मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होते मायक्रोऑर्गॅनिझमची. त्याच्यामुळे जे काही इकोलॉजिकल बॅलन्स असतील, रिसायकलिंग न्यूट्रन असेल किंवा जे काही एन्व्हायरमेंटल प्रोटीन असेल त्याला आपण डिटॉक्सिफाय किंवा एखाद्या सिम्पलर फॉर्ममध्ये किंवा नॉन टॉक्सिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन हे करू शकत असतो. तर ह्या इकोलॉजिकल बॅलन्स किंवा जे काही रिसायकलिंग न्यूट्रन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझममध्ये बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, ॲक्टिनोमायसाइट्स आहेत, असे वेगवेगळे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते याच्यामध्ये रोल प्ले करत असतात. तर आता आपण कोणकोणते जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ते आता आपण पाहूयात. तर बायोडिग्रेडेशनमध्ये रिस्पॉन्सिबल होण्यासाठी जे काही प्रायमरी एजंट म्हणून मायक्रोऑर्गॅनिझमला बघितलं जातं. तर याच्यामध्ये वेगवेगळे जे काही मायक्रोबियल ग्रुप असतात, स्पेशलाइज जे काही डिफरंट मायक्रोबियल ग्रुप आहे ते वेगवेगळ्या ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंडला डिग्रेड करण्यासाठी काम हे करत असतात. तर बॅक्टेरियामध्ये जर आपण पाहिलं तर सुडोमोनास स्पेसिसमध्ये जे काही हायड्रोकार्बन्स आहेत किंवा जेनोटिक कंपाऊंड असतात त्याला डिग्रेड करण्यासाठी सुडोमोनास स्पेसिस हे जास्त प्रमाणात वापरले जातात. तर बॅसिलस स्पेसिसमध्ये जे काही प्रोटीन असतील, स्टार्च असतील किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला डिग्रेड करण्यासाठी त्याच्यामध्ये कॅपेबल आपल्याला बॅसिलस स्पेसिस पाहायला मिळतात. त्याच्यानंतर रोडोकोकस स्पेसिस जर आपण पाहिलं, जे काही कॉम्प्लेक्स असलेले जे काही हायड्रोकार्बन आहे किंवा जे काही अरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी रोडोकोकस स्पेसिस वापरल्या जातात. तसंच अल्किनिजिन जे काय असतात, जे की पेस्टिसाईड डिग्रेडेशनमध्ये जे काही सॉईलमध्ये पेस्टिसाईडचं प्रमाण जर जास्त असेल किंवा जे नायट्रोजनचं प्रमाण जास्त असेल त्यावेळेस जे काही अल्किनिजिन्स असतात ते पेस्टिसाईड डिग्रेडेशन किंवा नायट्रोजनचं डिग्रेडेशन करण्यासाठी किंवा ब्रेकडाऊन करण्यासाठी वापरले जातात. तर बॅक्टेरियामध्ये आपल्याला हे 4 मेन स्पेसिस जास्त प्रमाणामध्ये बायोडिग्रेडेशनचं काम करताना पाहायला मिळतं. त्याच्यानंतर फंगसचा जर विचार केला तर फंगस हे आपल्याला डिकम्पोजर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जे काही बायोडिग्रेडेशन प्रोसेस असते त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फंगसचा इन्व्हॉल्वमेंट जास्त प्रमाणात असते. तर ॲस्परजिलस स्पेसिस हे जे काही प्लॅन्ट मटेरियल आहे किंवा इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याला डिकम्पोज करण्यासाठी जे काही पेनिसिलम जे काही स्पेसिस असतात, जे काही सिरडोज किंवा पेक्टिनिज अशा प्रकारचे एन्झाईम प्रोड्यूस करतात. तसंच जे काही पॅरेनोक्रायटे क्रोनोस्पोरियम हा जो काही रोट फंगस आहे, व्हाईट रोट फंगस, जो की लिग्निन आणि पोल्युटंट डिग्रेडेशनसाठी इफेक्टिव्ह आहे. तसंच ॲक्टिनोमायसाइट जर आपण पाहिलं, हे फिलामेंटस बॅक्टेरियाज असतात पण याच्यात फंगल लाईक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जे काही पॉलिमर असतात म्हणजे सेल्युलोज असेल, कायटिन असेल किंवा लिग्निन असेल, असे जे काही डिग्रेडिंग पॉलिमर्स आहेत त्याला इफिशियंटली डिग्रेड करण्याचं काम ॲक्टिनोमायसाइट हे जे काय असतात ते करत असतात. तर सॉईल आणि कंपोस्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ऑर्गॅनिक मॅटर रिसायकलिंग करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करतात ॲक्टिनोमायसाइट. तर अशाच प्रकारे बॅक्टेरिया असतील, फंगस असतील किंवा ॲक्टिनोमायसाइट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे जे काही बायोडिग्रेडेशन आहे म्हणजे हायड्रोकार्बन झालं, अरोमॅटिक कंपाऊंड झालं किंवा वेस्टेज मटेरियल आहे किंवा जे काही पोल्युटंट डिग्रेडेशन याच्याद्वारे केलं जातं. तर मेनली आपल्याला माहिती आहे बायोडिग्रेडेशनचे 2 टाईप आहेत, एरोबिक आणि अनएरोबिक. तर एरोबिक आपल्याला मध्ये ऑक्सिजनची रिक्वायरमेंट लागते ॲज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणून. तसंच हे जे काही सरफेस सॉईल असतील किंवा ऑक्सिजनेटेड वॉटर बॉडीज आहे त्याच्यामध्ये कॉमन आपल्याला पाहायला मिळतं. याचा एंड प्रोडक्ट जर विचार केला बायोमास किंवा H2O किंवा CO2 आपल्याला पाहायला मिळतो. तसंच एक्झाम्पल जर विचार केला, जे काही सुडोमोनास स्पेसिस असतात ते ऑइल स्पिल, जे काही सरफेसवरती जे ऑइल स्पिल आहे त्याला डिग्रेड करण्यासाठी काम करतात. अनएरोबिक बायोडिग्रेडेशन म्हणजे काय, याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर हा केला जात नाही. तर याच्यामध्ये नायट्रेट, सल्फेट किंवा CO2 हे आपल्याला अल्टरनेटिव्ह ॲक्सेप्टर आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रोड्यूस याच्यामध्ये मिथेन होतं म्हणजे बायोगॅसमधून, की जे काही कार्बन डायऑक्साईड असेल, ऑर्गॅनिक ॲसिड किंवा जे काही सिवेज स्लज असतील त्याच्यामध्ये बायोगॅस प्लॅन्टमध्ये ॲज अ डिकम्पोजिशन म्हणून याचं अनएरोबिक बायोडिग्रेडेशन म्हणजे काही बायोरिएक्टर आहे त्याच्यामध्ये स्लज जो काय असेल तो टाकला जातो, त्याच्यामधून कल्चर टाकलं जातं, त्याच्यावरती जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते ग्रो होतात. त्याच्यापासून आपल्याला मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड असतील किंवा जे काही बायोमास आहे ते आपल्याला प्रोड्यूस झालेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे
बायोडिग्रेडेशन हे एरोबिक अनएरोबिक. एरोबिकमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो, अनएरोबिकमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. त्याच्यानंतर एन्झाईम कोणकोणते इन्व्हॉल्व असतात आपण बायोडिग्रेडेशनमध्ये ते आपण पाहूयात. तर हायड्रोलिसिस हे जे काही एन्झाईम असतात ते केमिकल बॉन्डला ब्रेक करण्यासाठी, म्हणजे हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर मॉलिक्युलचा ॲडिशन करून केमिकल बॉन्डचं ब्रेकडाऊन हे केलं जातं. त्याच्यामध्ये प्रोटीएज म्हणजे जो काही प्रोटीनला ब्रेकडाऊन करतो, लायपेज म्हणजे जो काही फॅटला डिग्रेड करतो, तसंच सेल्युलोज जो आहे तो सेल्युलोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर ऑक्सिजनेज म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटमचा इनकॉर्पोरेशन करून जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये त्याचं ब्रेकडाऊन हे केलं जातं. म्हणजे ॲरोमॅटिक असतील किंवा ॲलोफॅटिक हायड्रोकार्बन आहे अशामध्ये जास्त प्रमाणात ब्रेकडाऊन करण्यासाठी वापरले जातात. तर मोनोऑक्सिजनेज म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन ॲड केला जातो. डायऑक्सिजनेज म्हणजे 2 ऑक्सिजन ॲटम ॲड करून जे काही ॲरोमॅटिक आणि ॲलोफॅटिक हायड्रोकार्बन आहे त्याला ब्रेकडाऊन हे केलं जातं. हे झाले ऑक्सिजनेज आणि हायड्रोलिस असे बरेचसे एन्झाईम आहे ते प्रोड्यूस होतात आणि त्याच्यानंतर जे काही कंपाऊंड असतील त्याचं डिग्रेडेशन होतं. मेकॅनिझम जर आपण पाहिलं, अटॅचमेंट होते सगळ्यात पहिल्यांदा, एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन होतं म्हणजे मायक्रोइझम एक्स्ट्रासेल्युलर एन्झाईम कॉम्प्लेक्स मॉलिक्युलमध्ये किंवा सिम्पलर कंपाऊंडमध्ये फॉर्मेशन करतात. त्याच्यानंतर जे काही सिम्प्लिफाईड मॉलिक्युल असतील ते मायक्रोबियल सेल जे काही ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे ॲब्सॉर्ब करतात. आणि मेटाबॉलिझम म्हणजे जे काही त्याची जे मेटाबॉलिक पाथवे आहे ह्याच्याद्वारे रन केली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला बायोमास किंवा नॉन टॉक्सिक प्रोडक्ट हे फॉर्मेशन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बायोडिग्रेडेशनचे मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जर विचार केला तर सॉईलवरती किंवा जे ग्राउंड वॉटर आहे किंवा मराईन एन्व्हायरमेंटमध्ये पोर्टन डिटॉक्सिफाय करण्यासाठी किंवा जे ऑइल स्पिल असतील, हेवी मेटल डिटॉक्सिफिकेशन असेल, पेस्टिसाइड डिग्रेडेशन असेल ते त्याच्यामध्ये या जास्त प्रमाणात वापर केला जातो. किंवा जे स्लज ट्रीटमेंट आहे ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीममध्ये जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे सिवेजमध्ये त्याला डिकम्पोज करण्यासाठी मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. कंपोस्टिंगमध्ये जे काही ॲग्रिकल्चर फूड आहे, गार्डन वेस्ट आहे किंवा ह्युमन रेज कंपोस्ट असेल त्याला एरोबिकली बायोडिग्रेडेशन त्याचं केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही थर्मोफिलिक बॅक्टेरिया असतील किंवा फंगस असेल ते एन्व्हायरमेंट दाखवतात आणि जेणेकरून जे काही ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा ह्युमन रिच कंपोस्ट असेल त्याच्यामध्ये कन्व्हर्जन हे केलं जातं. तर कंपोस्टिंगमध्ये, वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये किंवा जे काही पोल्युटन असतील किंवा पेस्टिसाइड असतील त्याला डिटॉक्सिफाय करण्यासाठी मायक्रोबियल बायोडिग्रेडेशनचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर कन्क्लुजन जर विचार केला, ही एन्व्हायरमेंटल पोल्युशनला मॅनेज करण्यासाठी किंवा जे नॅचरल प्रोसेस आहे म्हणजे पॉवरफुल टेक्निक आहे जेणेकरून जे काही एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे ते आपण मॅनेज आणि क्लीनअप हे करू शकतो. तर याच्यामध्ये जे काही सस्टेनेबल सोल्युशन आहे म्हणजे जे काही वॉटर मॅनेजमेंट आहे याच्यामुळे पोल्युशन कंट्रोल होते, इकोसिस्टीम रिस्टोरेशन होते कारण की रिसायकलिंग होते न्यूट्रंटचं. त्याच्यामुळे जे काही मायक्रोबियल बायोडिग्रेडेशन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोइझमचा इन्व्हॉल्वमेंट ही आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून जे काही पोल्युटन असतील ते डिग्रेड होतात आणि ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून जे काही सिम्पलर मॉलिक्युल असेल ते मायक्रोइझम यूज करतात आणि त्यांची ग्रोथ ही करून घेतात आणि नंतर आपल्याला बायोमास असेल, CO2 असेल, मिथेन असेल अशा प्रकारे जे काही बायो प्रोडक्ट आहे ते आपल्याला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबियल बेसिस ऑफ बायोडिग्रेडेशन हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रोव्हेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे काही बायोरेमिडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनची जी काही प्लेलिस्टची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकतात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.